मराठी पाऊल पडते पुढे आणि एक एक मुलगी एका खांद्याला खांदा लावून समालोचकांच्या एक चांगल्या दर्जाचं गुणलेखन करत असताना आपलं स्वतःचं नाव पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळते आणि स्वतःच्या नावापुढे एक उत्कृष्ट गुणलेखका म्हणूनही त्यांना आपण पाहतो आहोत. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात आणि अगदी त्याच वेळेला विनंती असेल, चला क्षेत्रक्षण त्वरित सजून घ्या. 6-6 षटकांची लढती पाहायला मिळतील. सामन्याकडे वळण्याआधी जी काही नियमावटी आपण पोचवलेली आहेत प्रत्येक खेळाडूपर्यंत, प्रत्येक संघनायकापर्यंत आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला दोन्ही जर्सीज आपण पाहत आहोत. एकंदरीत या स्पर्धेची एक बाब आवर्जून पाहायला मिळाली. गेले 20 वर्ष फोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं. सुरुवात चेंडू, बॅट, तदनंतर क्लोज आणि सध्याच्या घडीला फोर्स प्लेइंग फील्ड देखील पाहायला मिळते आहे. परंतु यावर्षी सर्व काही नवीन घेऊन येत असताना एकंदरीत आपण खेळाडूंच्या जर्सीज पाहिल्या तर जर्सीसवरती 2 ॲनिमलचे तुम्हाला टॅटूज पाहायला मिळतात, चित्र पाहायला मिळतात, ज्यांच्याकडून एनर्जी घेतली जाईल. हा टॅटू तुम्हाला स्क्रीनवरती आपण पाहतो जो लेपर्डचा आहे, जो ओमकार देसाई तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. त्याच्या अगदी आपण चतुर आहे रोहित नार्वेकरला आपण पाहतो स्क्रीनवरती आणि त्याच्या जर्सीजवरती लेपर्डचा तुम्हाला हा संपूर्णतः चित्र किंबहुना टॅटू किंबहुना त्याच्याकडून एक एनर्जी घेऊन या खेळाडूने एक चांगलं प्रदर्शन करावं यासाठीची ही संपूर्णतः बांधणी करण्यात आल्या असंच म्हणावं लागेल. प्रत्येक खेळाडूला काही ना काहीतरी एनर्जी मिळावी. अगदी त्याच वेळेला आपण दुसरा संघ एकंदरीत पाहिला तर त्याआधी आपण ही खेळपट्टी पाहतोय जी खेळपट्टी ओली करण्यात येते. ऑस्ट्रेलियन फील्ड जी मात्र ऑस्ट्रेलियन टर्फ विकेट जी मात्र पाहत आहोत आणि त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाची ही विकेट जी काही दाखवली जाते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून सागर सागवेकर, ऋषी चव्हाण यांना आपण ऑफिशियल अपडेटर्स म्हणून पाहत आहोत. स्कोरिंगची भूमिका साहिल आरोटे आणि त्याच वेळेला नितीन गाडगे यांना आपण पाहतो आहोत. कॅमेरामन अनिकेत जावकर, अर्थात हे नाव फार चर्चेत आहे, एक उत्कृष्ट कॅमेरामन म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जातं. अनिकेत जावकरला जसं मॉन्टी सनांना मॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहेत, त्याच वेळेला आपण पाहिलं तर निलेश कदम, सचिन कदम या नावाने प्रसिद्ध आहेत. अनिकेत जावकर यांना अंड्या या नावाने जास्तीची प्रसिद्धी मिळाली. त्याच वेळेला ऋषी शिंदे असतील, अनिकेत आरोटे असतील, प्रसाद शिंदे असतील, अविनाश गाडगे असतील, तुषार जाधव असतील आणि सोशल मीडिया अकाउंट्स हे हँडल करणारे आणि त्याच वेळेला जितीन आरोटे आणि ध्रुव नाईक यांना देखील आपण पाहत आहोत. आणि दोन्ही संघांसाठी आपण एक आवर्जून लक्ष वेधूयात. आपण एक एक रिव्ह्यू देत आहोत, एक एक रिव्ह्यू दिला जाणार आहे दोन्ही संघांसाठी. तोही एक बीमर आणि वेस्ट साईडसाठी जो काही दिला जाईल आणि हाईट फॅक्टरसाठी, व्हाईट बॉलसाठी कोणता रिव्ह्यू आपल्याला अवेलेबल नाही आहे, याकडे लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार देवीदास देसाई त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर. या खेळाडूने नुकताच एक मोठा भीम पराक्रम करत असताना गुजरातच्या धर्तीवरती ज्या खेळाडूला आपण पाहिलं लगातारचे 5 चेंडू आणि 5 षटकार लगावण्याचा कारनामा हा देखील पाहायला मिळाला. परंतु 6 चेंडू 6 षटकार त्याने मात्र लगावलेला आपण कारनामा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. परंतु अजून एक मोठा विक्रम इथे असाही होऊ शकतो की कॅमेरामॅन अर्थात आपण पाहिला तर रोहित नार्वेकर चतुरच्या हेल्मेटवरती आपल्याला कॅमेरा देखील पाहायला मिळतोय, तो सज्ज होतोय. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती, सूर्या नायडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. सूर्य मणिरत्नम गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. शेवटचा दिवस. पहिला चेंडू पडेल गोलंदाज सूर्य मणिरत्नम. पहिला बॉल खोलामध्ये आउटसाइड एज घेतली, खोलात टाकला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. सुरुवात चांगली झाली आहे. सूर्य मणिरत्नम ज्या वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो, फिजिकल फिटनेस फार चांगली आहे त्याची. रिदम फॉलो थ्रू बहताच बंट या खेळाडूकडे आणि जे काय अप्स अँड डाऊन्स आहेत ना हे चांगल्या रीतीने त्याला ठाऊक आहे की कुठे आपण वेग जास्तीचा जनरेट करावा. हा चेंडू देखील वेगवान डावी एशी सोडून जाणारा इथे पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत
सूर्या मणिरत्नम एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला, दुसरा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा. सहा षटकांची या लढती, काहीशे नियमावटी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत आहे. ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तर खूप काही तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला नो लुक स्ट्रोक होता, वन हँडेड खेळण्याचा प्रयत्न ऋषभ पंतने इन्व्हेंट केलेला हा स्ट्रोक म्हणता येईल, कारण अनेक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नो लुक आणि वन हँडेड हे जे स्वरूपाचे पाहायला मिळाले. रिप्ले आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर स्किट झाला, वेगाने आला. अपेक्षा केली होती की चेंडू डाव्या यष्टीवरती येईल, परंतु त्याच वेळेला चेंडू ही शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय, एक धाव फलकावर. सूर्याचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथ वरती ड्राय केलाय, कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र बॅटच्या साह्याने पहिली लीगल रन्स इथे येत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा त्या दोन. अतिरिक्तच्या मदतीने सुरुवात झाली आहे स्पर्धेला या दिवसाला. अतिरिक्तच्या मदतीने व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये 2 आहे. 3 चेंडू फेज केलेत रोहित नार्वेकर. चतुर, एक चतुर चालाक खेळाडू. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम. हा चेंडू उजव्या यष्टीवरती वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, कधी आला कधी निघून गेला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जास्तीचं काही नव्हतं. हा चेंडू कुठले स्पॉटवरून रायझिंग डिलिव्हरी, एखादा एअरक्राफ्ट जसा टेक ऑफ घेतो ना त्या रीतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. ड्रिल्स करून ओमकार देसाईने दाखवलं की हा पॉइंटलाही आपण खेळू शकत होतो. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू जागा बनवली आहे, पॉइंटला खेळत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावा घेत असताना स्कोरबोर्ड हलतं ठेवावं याकडे जास्तीचा कल या दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज धीरोधार्तता, संयमाने खेळणं हे बंधनकारक राहतं, कारण आपल्या बॅटिंगमधील कंटिन्युएशन आपण कंटिन्यू ठेवणं, स्कोरबोर्ड हलतं ठेवणं या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सूर्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा होतोय जरूर, परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. ही चिकी सिंगल आली अँगलट. खेळाडू होतोय रोहित नार्वेकर. चतुर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आकाश जहांगीर फार वेगाने तिथे पोहोचला. त्याने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. एक चांगल्या दर्जाचा संघ इथे बांधण्यात आलाय असंही म्हणता येईल, कारण या संघाकडे चांगल्या रीतीचे खेळाडू पाहायला मिळालेत. पहिली विकेट जरूर लवकरात लवकर स्वस्तात गमावत असताना पाहायला मिळाली, परंतु पुढे वाढून काय ठेवलंय, कारण येणारा काळ, येणारा वेळ ही काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येत असते. हलगर्जीपणा दाखवला. हा कॉलिंगचा अभाव इथे पाहायला मिळाला आणि म्हणून की काय विकेट इथे गमावली आहे. खेळाडू क्रमांक पहिला रोहित नार्वेकर बाद झालाय. ओमकार देवीदास देसाई विक्रमादित्य हा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती अनेक 3 कार आणि अगदी त्याच वेळेला 30 मिनिट्समध्ये 6 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याकडेही लक्ष वेधेन मी. तीस मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक कंप्लीट करायच्याच आहेत. याकडे आपण लक्ष वेधूयात, अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत आहे. सोहेल शेख गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. सोहेल शेख गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना षटक क्रमांक 2 पहिला चेंडू ओव्हर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील पहा अगदी नाकाच्या जवळून फुंकर मारत असताना एक परफ्यूम डिलिव्हरी, अर्थात लेदर बॉलचा चेंडू ज्या वेळेला नाकापासून समोरून जातो एक विशिष्ट पद्धतीचा वास हा येत असतो आणि अर्थात हा रबर बॉलचा चेंडू आहे. इथे वेगाने चेंडू मात्र जात असताना यष्टीरक्षकाच्या अगदी दिशेने पाहायला मिळाला. लगातारचा दुसरा त्याच लेंथवरती अगदी डेथला हिट करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सोहेल शेख एक गोष्ट आवर्जून करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जास्तीचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवतो. हेतुपूर्वक जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाले. नवीन बॅटर सिद्धार्थला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. सिद्धार्थ राऊत आणि ओमकार देसाई जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे. काय घडलंय, एक सरप्राईज होता हा बॉल.
गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. इथे व्हाईट बॉल जो पाहायला मिळाला आहे. अतिरिक्त बाउन्स अपेक्षेपेक्षा जास्तीची उसळ इथे मिळाली असंच म्हणता येईल. किंबहुना कालच्या दिवसामधील एक क्लिप जास्तीची व्हायरल झाली होती. आकाश चिंदारियाला आपण पाहिलं होतं यस्त्यांच्या पाठीमागे आणि तो चेंडू शोधत राहिला होता. त्याच प्रकारचा हा चेंडू राहिला. इथे मात्र मैदानावरती घडत आहे तरी काय चेंडू हवेमध्ये होता. टर्फ क्रिकेटमध्ये या साऱ्या गोष्टी निश्चित पाहायला मिळतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. चेंडू खेळायचा होता कुठे गेला कुठे, खेळपट्टीच्या जवळ समीप जो स्थिरावला. रन्स मिळाली ती एक चांगल्या रीतीची रन इन बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिद्धार्थ राऊत आणि त्याच्या साथीला ओंकार देसाई रन इन बिटवीन विकेट चांगल्या दर्जाची दाखवत असताना पाहायला मिळतात. 5 धाबा धावफलकावरती आहेत. रन्स गोळा कराव्या लागतील. खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड खेळल्यात. पहिला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आपला इंटेंट क्लिअर करत असताना सिद्धार्थ राऊतला आपण पाहतोय. अशा दर्जाची बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला करणं गरजेचं असतं आणि त्याच दर्जाचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फोर्स वन लाईव्ह वरती आपण आहोत. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बॉल वेगाने पुन्हा एकदा ओंकार देसाईला अगदी धुंडो रे साजना सांगणारा राहिलाय. इथे सहजासहजी यश तुम्हाला मिळणार नाही. कष्ट करण्याची हिंमत तुमच्यामध्ये असायला हवी. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना की ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आज हिंमत दाखवणं गरजेचं राहील. ओंकार देसाईला देखील अनेक चॅलेंजेस स्वीकारणं हे त्याच्या रक्तामध्ये आहे. चढ उतार आयुष्यामध्ये त्याने अनेक पाहिलेत. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फ्रंट फूट बॅक फूट हा भेदभाव इथे होत असताना पाहायला मिळतोय. कारण फ्रंट फूटला खेळावं की बॅक फूटला हाच इथे सुवर्ण मध्य सापडलेला पाहायला मिळाला नाही ओंकार देसाईला. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3च्या करण रणरटने धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 6. एक खेळाडू झालाय बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 षटकांची लढत 30 मिनिटांमध्ये. पहिले 6 षटक आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फोर्स वन लाईव्ह वरती आपण आहोत. फोर्स कप आपण पाहतो 2024 पहिलं पर्व. WWL या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला वर्जून या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आपण करा. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतो आहोत. स्कोर कार्डकडे आपण पाहतोय. 2 षटक 2 गोलंदाजांनी आता आल्या. 3 धाबा खर्च केल्यात. इकॉनॉमिक्स 3-3ची राहिली आहे. एक चांगल्या प्रकारचं स्कोरिंग अपडेट आपण पाहतोय. 2 एक्स्ट्राही जे येत असताना पाहायला मिळाल्यात. 6 वरती 1 सद्य परिस्थिती. 6ला 1 पुढचा बॉल. सूर्याचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. मनगडाचा वापर करत असताना ॲडव्होकेट आदरणीय साजनजी पाटील साहेब यांना देखील आपण पाहतो. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये इन अँड ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होत असताना ॲडव्होकेट आदरणीय साजनजी पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर, वरळीला बिलॉंग करणारे आणि तथा एक चांगल्या दर्जाचा स्वतःचा संघ त्यांनी मात्र बांधलेला आपण पाहतोय. पाटील 11 अर्थात उमेश 11 हा संघ खेळतोय. सूर्याचा पुढचा बॉल. एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अचूकतेचं माहेरघर. पहा इथे गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु सुवर्ण मध्ये सापडणे ही बाब महत्वाची आहे. अचूक टप्पा, दिशेवरती असणारे नियंत्रण, एक ब्युटिफुल डिलिव्हरी म्हणता येईल. गतीही तितकीच चांगली होती, टप्पाही चांगला होता, दिशाही त्याहूनही अधिक चांगली आहे. सूर्या हा चेंडू बॅकची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगलला प्राधान्य येथे दिलंय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. एक सूर्या कालच्या दिवशी चमकला. एक सूर्या आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण सूर्यकुमार यादवने ती कॅच घेतली नसती, कदाचित विश्वचषकही आपल्या हातात नसता, परंतु तो सूर्या होता आणि सूर्याची ती कॅच फार इम्पॉर्टंट होती. दुसरा सूर्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅकने खेळण्याचा प्रयत्न. बॅकची लिडिंग एज. सिद्धार्थ राऊत काहीसा वेगळ्याच आविर्भावामध्ये तो खेळतोय, परंतु दोन्हीही खेळाडू जे खेळपट्टीच्या जवळ उभे आहेत एक चांगल्या दर्जाचे खेळाडू, परंतु त्याच वेळेला चांगले व्यक्ती म्हणूनही आहेत. चेंडू जसा शरीरावरती ब्रश झाला ना, आकाश जांगीड आणि प्रीतम परबने खेळाडूची विचारपूस केली. कोणत्याही स्वरूपाची दुखापत होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, फेकी करण्यात येते. डायरेक्ट हिट झालेलं नाही आहे. बॅकअप चांगला आहे, परंतु रन्स मिळेल. इथे एक
संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 3च्या करंट रन रेटने धावफलक 9 वरती जाऊन पोहोचत असताना तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. सूर्य मणिरत्नमच्या गोलंदाजीतील एक वैशिष्ट्य पहा, सातत्यपूर्ण गुडलेन स्पॉट पकडला. एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवावं, श्रेष्ठ तळपदीचा तो सिनेमा डोळ्यासमोर येतो इक्बाल, आणि त्या रीतीचीच गोलंदाजी या खेळपट्टीवरती त्याने केली आहे. एकाच टप्प्यावरती निरंतरता आणि प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ करणारी गोलंदाजी सूर्य मणिरत्नमची पाहायला मिळाली. या षटकामध्ये रन्स आल्या 4. 2 षटकांचा स्पेल सूर्य मणिरत्नमचा इथे संपला. त्याने धाबा खर्च केला त्या केवळ आणि केवळ 7-10 धाबा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. संघ अडचणीमध्ये, संघाचा संकटमोचक, संघाचा तारणहार, मैदानाच्या आतमध्ये ओंकार देसाई उभा आहे. या खेळाडूने मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून हा पुरस्कार त्याला मिळाला. फोर्स प्लेइंग फील्डवरती आपण आहोत आणि एकंदरीत या फील्डवरती आल्यानंतर एकंदरीत आपण जो काही लेस ग्रीन आउटफील्ड पाहतो, ऑस्ट्रेलियन जी काही टर्फ विकेट पाहायला मिळते, या साऱ्या गोष्टीचा आस्वाद आपण घेतोय. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर फोर्स प्लेइंग फील्ड जी आपल्याला पाहायला मिळते, malaड, बोरिवली तथा पुणे या ठिकाणी अस्सल, शेगाव, कचुरी ही आपण तिचाही आस्वाद घेऊ शकता. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपणचा आस्वाद घेत आहोत. या चॅनलवरती आपण नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. त्याच वेळेला फोर्स स्पोर्ट्सचा एकंदरीत आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं 20 वर्ष जुना ब्रँड आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना सुरुवातीला चेंडू, तदनंतर बॅट, तदनंतर आपण क्लोथिंगमध्ये एक मोठं नाव म्हणून या फोर्स स्पोर्ट्सला पाहत आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळते. फोर्स स्पोर्ट्सने काही केलं नाही आहे पहा. या फोर्स कपमध्ये आपण ही जी पेटी पाहतोय सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेसमध्ये दाखवली जाणारी जी काही पेटी पाहायला मिळते, अगदी ॲक्च्युअलमध्ये त्याच स्वरूपाची पेटी जी काही इन्व्हेंट करण्यात आली. नवे तर मनीषजी पाटील सर कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं की जिथे श्रीफळ वाढवण्यासाठी ज्यावेळेला हरिजी पांड्याचं ते नाही पाहिलं, अगदी सोन्याचा दगडही आपण पाहिला होता. ते नव्हे तर आपण जर समालोचन कक्षामध्ये येत असाल तर फोर्सचा तुम्हाला पेनही पाहायला मिळेल. तीही साऱ्या गोष्टी ईच अँड एव्हरी मुवमेंटला जिथे जे काय चांगलं देता येईल, चांगलं करता येईल, फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे करण्यामध्ये अग्रस्थानी असणारे हे नाव सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. खेळपट्टी थोडीशी ओली करण्यात येते. 3 षटकांनंतर ओली करण्यात येईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवशी 8 षटकांच्या मॅचेस होत्या. 4 षटकांनंतर ही विकेट ओली करण्यात आली होती. सध्याच्या घडीला या ग्राउंड स्टाफचाही आपण उल्लेख करूयात. त्यामध्ये खऱ्या अर्थानं मी आनंदी असेल यांचंही कौतुक करेन, सूर्य अण्णा असेल यांचंही कौतुक करेन, आणि या ग्राउंड स्टाफने एक चांगल्या दर्जाचं कामकाज केलं आहे. कारण खेळपट्टी ओली करणं असेल, अगदी त्याच वेळेला चेंडू पुरवणं असेल, मग साऱ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेत असताना सर्वांना एक चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना आपण पाहिलं. फोर्स स्पोर्ट्सची संपूर्ण लाईव्ह टीम, फोर्स वनची लाईव्ह टीमने चांगलं कामकाज आपण करत असताना पाहायला मिळालं. 6 कॅमेऱ्यानिशी प्रत्येक खेळाडूचे हावभाव, एक्सप्रेशन्स आपल्याला ऑन अ स्क्रीन जे मात्र पाहायला मिळतात. आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं आकाश जहांगीरला आणि त्याने मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडूला बाद केल्यानंतर आता मात्र दोन्हीही फलंदाज सध्याच्या घडीला पाय रोवून उभे आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि केवळ धावफलकावरती आहेत त्या 10. 6 षटकांची लढत आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना इथे अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सोहेलचा हा बॉल देखील इथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. सोहेल शेख जिथे मात्र अतिरिक्त उसळी त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली. या खेळपट्टीने एक बाब गोलंदाजांना आवर्जून दाखवून दिली आहे की इथे जर तुम्ही डेटला हिट करण्याचा प्रयत्न कराल तर अतिरिक्त बाउन्स तुम्हाला प्राप्त होईल. आणि कालच्या दिवशी ऐश्वर्य सुर्वेलाही या कठीणाईचा सामोरं जावं लागत होतं. इथे बॅटिंगलाही स्थान आहे, इथे बॉलिंग येऊ शकते. रन्सही बनतात. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये पॉइंटला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओंकार देवीदास देसाई मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर इथे होतोय बाद. एक चांगली कॅच पॉइंटला.
सत्याने एक चांगला कॅच इथे टिपत असताना आपण त्याला पाहिलं, तो बाद झालाय. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. रोहित रुद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. लेफ्ट हँडर बॅटर आहे रोहित रुद्र, परंतु रोहित रुद्रने 40+ खेळाडू रोहित रुद्र. हा चेंडू उजव्या सीवरती कट करण्याचा प्रयत्न. रोहित रुद्रची बॅटिंग ही बोरिवलीच्या MHB क्रीडांगणावरची मला गतवर्षीची स्पर्धा आठवते. एक चांगल्या दर्जाचा इंटेंट दाखवत असताना त्याने अफलातून नॉक खेळली होती आणि तोच रोहित रुद्र इथे पाहायला मिळतो. इथे बॅटिंग करावी लागेल. अनेक रेकॉर्ड तुमच्या पाठीमागे आहेत, अनेक विक्रम तुम्ही केले आहेत, परंतु काल काय केलं हे महत्त्वाचं नाही, आज तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं आहे. स्ट्राइक एंडवरती रोहित रुद्र लेफ्ट हँडर बॅटर. हाफ ट्रॅकर होता, हाफ आर्म पुल केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. सूर्या चेंडूवरती येतोय, सिंगल पेक्षा जास्तीचे काही नाहीये. डायरेक्ट जर का चेंडू ऑन साइडला या जाळीवरती हिट झाला तर इथे चौकार आहे. जिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धार्थ राऊतला आपण पाहत आहोत एक रणजी खेळाडू म्हणून, अगदी ज्याला एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये एक कष्ट करावे लागतात त्यालाही. केवळ एक सिंगल मिळेल. टाटा आणि इन्कम टॅक्ससाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट सिद्धार्थ राऊतला खेळत असताना पाहायला मिळालं. राऊत हे नाव हे फार चर्चेचं राहिलं. पूनम राऊत असेल, अनिकेत राऊत असेल. सिद्धार्थ राऊत टाटासाठी खेळत असताना पाहायला मिळाला, तर रोहित रुद्र याला इन्कम टॅक्ससाठी आपण खेळत असताना पाहायला मिळतो. हा चेंडू उजव्या सीवरती होता, कबसला खेळला, क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. एक सिंगल पेक्षा जास्तीचे काय नाही आहे. सूर्या जिथे पाहावं तिथे सूर्या, बाउंड्री लाईन वरती तर सूर्या पहा ना. आजचा दिवस ही चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पंतांकडे पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमच्या जर्सीची आठवण होते, परंतु पहा ना, ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक 2023 जिंकलं. ट्रॉफीवरती अक्षरशः पाय ठेवले होते, परंतु भारतीय संघाने विश्वचषक जिंकलं. जिथे रोहित शर्माने खेळपट्टीवरती नतमस्तक झाला आणि तिथली माती आपल्या मुखामध्ये घेतली. किती बदल आहेत पहा ना क्रिकेटमध्ये. ऑस्ट्रेलियन टीमची आठवण आपण करून देतो, जिथे त्या संघाने कदरही केली नाही क्रिकेटची, परंतु हा चेंडू वाईट स्वरूपामध्ये आला मैदानाच्या आतमध्ये. जास्तीच्या धावा आल्या नाहीत, मोठे फटकेबाजी झालेली नाहीये. सिंगल्स आणि डबल जास्तीचे आल्यात त्या जिथे पाहायला मिळाल्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत केवळ, नाम मात्र. हा बॉल हलक्या हाताने मनगट वळवली आहेत, ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे, एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. चेंडू वेगाने मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय, परंतु इथे फलंदाज बाद. लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडू इथे बाद झालाय. रोहित रुद्र देखील LBW लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. रन्स आलेला नाही आहेत. 15-3 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाही आहेत. ओमकार देसाई आउट झाला. 11 चेंडू 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रोहित नार्वेकरच्या 4 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. सिद्धार्थ राऊत खेळतोय 6 चेंडू 5 धावा. रोहित रुद्र 3 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. 4 एक्स्ट्रा आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 15-3 सध्या परिस्थिती. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमशी आपण पाहतोय. बॉलिंग अनालिसिसचा एकंदरीत आपण विचार केला तर बॉलिंग अनालिसिस ही पाहण्याजोगे राहिला. गोलंदाजाने कोणती संधी दिली नाही, मुभा दिली नाही. जिथे फलंदाजांना 2 षटक सुनिया मणिरत्नमने हाताळले. 2 षटकामध्ये 7 धावा, 3.5चा इकॉनॉमी राहिला. सोहेल शेखने 2 षटक 8 धावा, 2 विकेट. त्याने महत्वपूर्ण विकेट मिळवत असताना त्याला आपण पाहिलं. एक्स्ट्रा आल्या त्या 4. संघाची धावसंख्या 15. सिद्धार्थला आता हात खोलावे लागतील. निडर अंदाजामध्ये बॅटिंग करावे लागेल. सत्या गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना सत्या मोरेचा पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल मिळेल. सत्या मोरेवरती हल्ले करण्याचा प्रयत्न इथे
सिद्धार्थ राऊतचा निश्चित पाहायला मिळाला होता. राजा शर्मा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आल्यापासून पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग इंटेनने त्याला बॅटिंग करावे लागणार. हा चेंडू कट करावे लागेल. यष्टिरक्षकाचा वेग चेंडूने घेतला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. काही चेंडू खाली राहतात, काही चेंडू उसळी घेतात. अनअपेक्षित बाउन्स या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला आणि म्हणून की काय हा चेंडू ब्लाइंड रॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न उसळी चेंडूने प्राप्त केली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय जरूर, परंतु घडतंय काय यष्टिरक्षक त्यांच्या पाठीमागे उभा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये फेक मैदानाच्या आतमध्ये झाली जरूर. ॲक्शन रिप्ले पहा. डोळे बंद केले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली नाही राजा शर्माने आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकावरती धावा आपण केवळ 16 पाहतोय. 3 खेळाडू बाद झाल्यात. हा चेंडू राजा शर्मासाठी उजव्या बाहेर कट केलाय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सूर्या फेकी करण्यात येईल त्याआधी चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिद्धार्थ राऊतच्या माध्यमातून द लेजंड टेनिस बॉल क्रिकेटचे आपण ऑन स्क्रीन पाहतो आहोत. या दोन्ही अशा व्यक्तींना आपण स्क्रीनवरती पाहतो ज्यांनी समालोचन क्षेत्रामधून आपलं नाव कमवलं. अगदी त्याच वेळेला मैदानावरती घडते तरी काय ही सिंगल घेण्याचा प्रयत्न. हे रन्स कंप्लीट झाले की नाही पाहावं लागेल. फेकी केली जरूर, परंतु बेल्स रिमूव्ह झालेल्या नाही आहेत. नशिबाने ही देखील साथ दिली आहे. कालच्या दिवशी आकाश चिंदारिया ही मोये सीन आहे असं म्हणावं लागेल, कारण बेल्स रिमूव्ह झाल्या नाहीत. फेकी तर झाली जरूर. आकाश चिंदारियालाही आपण कालच्या दिवशी पाहिलं होतं. चेंडू तो शोधत राहिला. फनी व्हिडिओज येत असताना पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट केलं होतं प्रीतम परबने. धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. बहादूर आहे खेळाडू, याला साथ दिले नशिबाने. सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धावा इथे घेतल्या जातात. पहा 6 षटकांच्या लढतीमध्ये 50+ धावा बनवण्याचा मनसुभा घेऊन संघ जो मैदानाच्या आतमध्ये उतरला, जिथे आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 20 आहेत. ही मेज आपण स्क्रीनवरती पाहतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. मेज ही आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमच, रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच ही मेज तुम्हाला पाहायला मिळते, जी गदा दिली जाणाऱ्या विजेत्या संघाला. आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी खेळणारे हे 8 संघांना आपण संधी दिलेली पाहायला मिळते. आकर्षक अशी ही मेज आणि त्यावरती फोर्स कप 2024 वेट क्रिकेट लीग सीझन 1 पहिलं पर्व. या पहिल्या पर्वावरती गर्व करावा ना, असंच हे पहिलं पर्व आहे. ऑल इज वेल अशा स्वरूपाचं आयोजन. कुठेही गालबोट ठेवावं, गालबोट लावावं या स्पर्धेला अशी जागा कुठे ठेवलीच नाही आहे. काही ना काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन आल्यात. राज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 20ला 3 शेवटचा षटक. पहिला बॉल राजचा. आक्रमण टक्केली सुरुवात झाली होती, परंतु एक सिंगल इथे मिळाल्या. दुहेरीचा प्रयत्न. फेकी चांगल्या दर्जाची झाली आहे. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. क्रॉस झालाय की नाही खेळाडू यासाठी DRS कॉल इथे करण्यात आलाय. या पण तिसऱ्या पंचांकडून शहानिशा करूयात की निर्णय प्रलंबित आहे. कोणता खेळाडू बाद की नॉट आउट की नॉट आउट याच्यासाठी ही चर्चा होत असताना पाहायला मिळते, कारण महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. सिद्धार्थ एक रणजीपट्टू आहे. त्याच वेळेला राजा शर्माला आपण पाहतोय, तोही चांगली बॅटिंग करू शकतो. तो मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे. प्रत्येक संघासाठी एक एक धाव, एक एक चेंडू फार महत्त्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही धाव फार महत्त्वाची राहणार आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. या पण लक्ष वेधूया दोन्ही ऑफिशियलचं. खेळाडू क्रॉस आहे की नाही स्क्रीनवरती आलेला नाही आहे. जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल. खेळाडू राजा शर्मा बाद.
राजा शर्मा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. चौथा खेळाडू जो धक्का दिला जातोय, चौथा धक्का इथे शेवटच्या षटकाची सुरुवात एका धक्क्याने झाली आहे. खेळाडू बाद स्वरूपामध्ये होत असताना पाहायला मिळाला. या वर्षीच्या पालघर प्रीमियर लीगचा मालिकेवरचा हकदार बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत राऊत याला आपण पाहत आहोत. अल्लेळी पालघरचा हा खेळाडू अनिकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी एक दानशूर खेळाडू म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला पाहायला मिळालं तो मैदानाच्या आतमध्ये अनिकेत राऊत. अल्लेली पालघर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. सिद्धार्थ राऊत आणि अनिकेत राऊत दोन राऊत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रीतम परब सज्ज होत असताना यस्यांच्या पाठीमागे यस्सी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहत आहोत. फोर्स कप 2024 पहिलं पर्व जी काही सुरुवात झाली या स्पर्धेला अनेक बाबी नवनवीन क्रिकेटचे आविष्कार आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाले. 21-4 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचं अंतिम षटक 6वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 21 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू हा फ्रॅकर आहे समोरच्या दिशेने फ्लॅट पॅरलल धावा मिळतील या बॉलवरती. इथे 4 चौकार. कन्फ्युजन त्यावेळेला क्रिएट झालं ज्यावेळेला दोन्ही बॅटर रन्स घेण्याचा प्रयत्न करत होते. चौकार आलाय. हा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. रूम बनवलं उजव्या सीच्या बाहेर. DRS घेतलाय. गोलंदाजाची शैली इथे तपासली जाईल. राज गोलंदाजी मार्कवरती आलाय शेवटच्या षटकाच्या दरम्यान आणि त्याच्या गोलंदाजीवरती ही आक्षेपार्थ शैली आहे आणि त्यासाठी कुठे ना कुठेतरी DRS कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळतं. पहिला चौकार जो मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये पूर्वार्धाच्या शेवटच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाला. ISPLचे एक चांगले मॅनेजर मनोहर राय यांचं देखील हार्दिक असं स्वागत आपण करूयात. जुन्या मॅनेजरपैकी एक मनोहर राय यांचंही आपण स्वागत करतो आहोत. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काय येईल निर्णय हे देखील पाहावं लागेल. 25-4 ही सद्य परिस्थिती. शेवटचं अंतिम षटक. कालच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये आपण रन्स पाहिल्या होत्या ज्या 51 बनल्या होत्या. 52चं टार्गेट पहिल्या मॅचमध्ये जे ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालं होतं. 52चं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. 8 षटकांची लढत होती. दुसरी मॅचचा एकंदरीत विचार केला त्या मॅचमध्ये जिथे चेस करत असताना एक मोठा विजय जो संपादन करत असताना एक चांगल्या दर्जाची बॅटिंग. नो बॉल. पेनल्टीचा कोणत्याही स्वरूपाचा पेनल्टी नसेल. गोलंदाज बंद होईल आणि नो चीज धाव इथे केवळ मिळेल. अर्थात या 5 धावा मिळतील. चौकार आलाय. नो बॉल देखील आहे आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील मिळेल. अपवाद वगळता पेनल्टी तुम्हाला दिली जाणार नाही. बाबा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना रोहन नाईक गोलंदाजी मार्कवरती अर्थात बाबा गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतं. रोहन नाईक 26-4 फ्री हिटचा बॉल. उजव्या सीवरती होता. कट केला. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश पवार. चांगलं क्षेत्ररक्षण तो करत असताना पाहायला मिळतं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27.
धावफलकावरती 27ला 4. 27 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती. हा बॉल देखील उसळी घेणारा बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. सिंगल मिळेल, डिक्लेअर आहे. अर्थात कुठेही चेंडू जर अडकला तर तिथे आपल्याला डिक्लेअरच दिली जाईल. आपण पाहत आहोत 28 धावा धावफलकावरती. दिनेश यांना आपण पाहतो स्क्रीनवरती. फोर्स वन च्या माध्यमातून एक चांगलं कामकाज. सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपण जे काही बुल्स किंवा ॲनिमल्सचे चित्र पाहतोय, या अगदी त्याच वेळेला टी शर्ट्स वरती जे ॲनिमल्स आहेत त्या संपूर्ण ॲनिमेशन क्रिएटर आणि क्रिएशन ज्यांनी तयार केलंय तर दिनेशजी यांना आपण पाहत होतो. मैदानाच्या आतमध्ये ही धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू सिद्धार्थ राऊत होईल तो बाद. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय, लक्ष वेधन मी प्रत्येकाचं. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. पहा, चेंजिंग रूम मेल फिमेल जे काही वॉशरूम आहे तिथे काही वाहनं पार्क केली आहेत. ज्या कोणाची असतील कृपया ती आपण बाजूला करा. चेंजिंग रूम आणि तथा वॉशरूमच्या इथे जी कोणाची वाहन आहे ती इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, कृपया ती आपण बाजूला करा भाई. धावफलकावरती 28ला 5 सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. शेवटचा आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू. इथूनही फाईट करण्यात येईल. पंकज पाटील अर्थात पालन टेंबोडेचा खेळाडू. बॅटिंगसाठी पहिला बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येईल का? 29 बनल्यात आणि इथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिकेत राऊत होईल. बाद. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 30 रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार नाही त्याआधी आपण नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती करूयात की कृपया आपण रिपोर्टिंग करा. श्रीजय 11 लालबाग आणि पिरामिडस रायगड दोन्ही टीमच्या संघांचं लक्ष वेधूया. आपण रिपोर्टिंग करा. रोहित नार्वेकर 4 चेंडू 1 धाव त्याच्या बॅटमधून. ओमकार देसाई 11 चेंडू 4 धावा. सिद्धार्थ राऊत 12 बॉल 13 धावांची खेळी. रोहित रुद्र 3 बॉल 1 धावा. राजा शर्मा 4 चेंडू 3 धावा त्याच्या बॅटमधून आला. रनआउट तो बाद झाला. अनिकेत राऊत 3 चेंडू 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एक्स्ट्रा आल्या त्या 5. 4 वाईट 1 नो बॉल या स्वरूपामधून 29ला 6 ही सद्य परिस्थिती आपण पाहतोय. बॉलिंग कडे आपण लक्ष वेधूयात. गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची कामगिरी इथे केली आहे आणि चूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. सूर्या मणिरत्नम 2 षटक 7 धावा. विकेट मिळवली नाही. 6 चेंडू निर्धाव टाकले. 3.50च्या इकॉनॉमिक्सने त्याने गोलंदाजी केली. सोहेल खान अर्थात सोहेल शेख 2 षटक 8 धावा 2 विकेट 7 डॉट बॉल त्यांनी टाकले. 4च्या इकॉनॉमिक्सने गोलंदाजी केली. सत्या मोरे 1 षटक 5 धावा 2 विकेट निर्धाव चेंडू त्याने टाकले. राज 2 चेंडू हाताळले होते आणि रोहन नाईक एक कंबाईन षटक राहिलं ज्यांनी 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. पहिला षटक पहिला खेळाडू 3 वर, दुसरा खेळाडू 11 वरती, तिसरा खेळाडू 15, चौथा खेळाडू 21 वरती, पाचवा खेळाडू 28 आणि 6वा खेळाडू 29 वरती. 5 आला एक्स्ट्रा. धावफलकावरती 29-30 आहे टार्गेट. या करूयात आवाजामध्ये बदल. पूर्वार्धाचा खेळ इथे